दर्यापूर नगरपालिकेत आज आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक 12 मधील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पावसाचं पाणी साचत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची बाब नगरसेविका चव्हाण यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली। यापूर्वी याच प्रश्नावर 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलेलं होतं। तरीही परिस्थितीला कोणतीही सुधारणा न झाल्यानं हा मुद्दा आढावा बैठकीत ऐरणीवर आला। नगरसेविका चव्हाण यांनी शाळेतील साचलेल्या पाण्याचे व्हिडिओ आणि छायाचित्र बैठकीत सादर केली। ती पाहताच आमदार बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारी ही निष्काळजीपणा असल्याचं सांगत त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ मुरुम टाका आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्या। अशा प्रकारच्या हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही, अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। आमदार बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ बैठकीचं वातावरण चांगलंच तापलं। प्रशासनाला या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असून आता प्रत्यक्षात काम किती वेगानं सुरू होतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं। दर्यापूर शहरातील या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिलाय। बच्चू कडू यांच्या कडक भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे। आणि 12 नंबरचा प्रभाग म्हणजे जी हद्दवाढ झाली आहे आता, आणि शाळेचा विषय तुम्ही घेतला की सगळ्या शाळांचे सौंदर्यीकरण झाले पाहिजे। तर माझ्या प्रभागामध्ये जिल्हा परिषदची पीएमसी शाळा आहे। त्या शाळेमध्ये काय, ती शाळा जिल्हा परिषदेच्या नावाने अजूनही आहे। आपल्या प्रशासनामध्ये तो भाग येऊन 4 वर्ष झाली आहे। 4 वर्षात प्रशासन हस्तांतरित झालं। काय कारण आहे? मी माझ्या ऑफिसरशी 3 दिवसाआधी आंदोलन केलं होतं। हे शाळा नगरपालिका तिथं मुली टाकायला तयार नव्हती। विद्यार्थी मी पाण्यात बसलो होतो। नगरपालिकेचे कर्मचारी म्हणे की आम्ही इथं टाकू शकत नाही, जिल्हा परिषदची शाळा तर तिथलं पाणी काढू शकते नगरपालिका, आपण मुरुम नाही टाकू शकत। आणि नगरपालिकेने शाळेच्या कंपाऊंड तोडून अंदरून नाली बांधली। मग हे करू शकते तर मुरुम का विद्यार्थ्यांसाठी टाकून नव्हते शकत, ही माझी मागणी असं आहे। त्या नालीत पाणी पण असतं, हस्तांतरण कुठं अडलं? इथं काय नियम आळवा मेल्यानंतर करा। त्या धारणीत एक जण मेला मुलगा, थोडासा खड्डा होता, गुन्हे दाखल झाले, लोकांच्या जीवाची वाट पाहता का? नियम कायच्यासाठी आहे? माणसं मरासाठी आहे हो। मग पाणी थांबणार नाही त्यासाठी काय करतोय? शाळेची हाईट काय किती आहे? काही नको सांगू, हाईट आहे शाळेची। काही पण खोटं नको बोलू। टाकला शाळेत